श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त आणि माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना खूप 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 धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत आहात, सबस्क्राईब करत आहात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आलेले सर्व अडचणी, सर्व अडथळे दूर होऊ देत. तुमच्या मार्गात आलेल्या साडेसाती देखील दूर होऊ देत. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात उत्तरोत्तर यश येऊ दे. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला माझ्या आयुष्यात स्वामींची प्रचिती कशी झाली, स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात यश कसं आले, स्वामीमुळे माझ्या आयुष्यातील मार्गातील अडचणी आणि अडथळे कसे दूर झाले, हे मी तुम्हाला सांगेन. तर चला, ही आहे माझी स्वामी समर्थांची पुस्तिका. यात मी स्वामी समर्थांचे मंत्र म्हणते, तारक मंत्र जे आहेत ते मी याचे नाम स्मरण करत असते. या पुस्तकामुळे माझ्या आयुष्यात खूप खूप सारे बदल झाले. तर चला सुरुवात करूया. आणि यामध्ये मी तुम्हाला आरती देखील आहे, याच्यामध्ये बघत आहात. तर स्वामींची प्रचिती म्हणजे काय, स्वामींची प्रचिती कशी आली मला, स्वामींची प्रचिती म्हणजे काय, स्वामीमुळे मला काय आयुष्यात बदल झाला, स्वामींची प्रचिती म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला देखील आपण म्हणतो, बरेच जणांना स्वामींची प्रचिती आली, स्वामींची प्रचिती आली, स्वामीमुळे माझ्या आयुष्यात हा बदल झाला, तो बदल झाला. पण स्वामींची प्रचिती म्हणजे काय, तर स्वामी आपल्याला अडचणीत, आपल्या संकट काळात जे ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तुला त्यातून बाहेर कसं काढायचं याची ते प्रचिती आणतात. त्यातून आपल्याला मुक्तता करतात. आपल्या अडचणीतून, दुःखातून आपल्याला बाहेर काढतात आणि अलगद बाहेर काढतात. स्वामी राय आपल्याला अलगद बाहेर काढतात. ते कसे काढतात तर ते तुम्हाला प्रचिती आल्यावर समजते. तर ती प्रचिती कशी असते, 3 मुद्दे आहेत की स्वामींची प्रचिती. दुसरा आहे मुद्दा, स्वामींची प्रचिती आली कशी समजते. तुम्हाला जेव्हा स्वामी अडचणीतून बाहेर काढतात तेव्हा तुम्हाला सुख समजतं की आता आपल्या मार्गातल्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. जसे की तुम्हाला जर एखादा अडचण आली आहे, तुम्ही कर्जात आहात आणि तुम्हाला काहीच सुचत नाहीये की कसं मार्ग काढायचं, भरमसाठ कर्ज झालेलं आहे, त्यातून बाहेर पडायचं. पण स्वामी असा आपल्याला स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर त्या मार्गातून इतक्या अलगदपणे तुम्हाला बाहेर काढतात. तुम्ही जर स्वामींचे नामस्मरण 108 वेळा करा, 11 वेळा करा, दिवसातून 10 मिनिट काढा आणि त्यातून नामस्मरण करा, तुम्हाला प्रचिती येणारच. तुम्हाला ती प्रचिती कशी येते, तुम्हाला त्या कर्जातून बाहेर कसे काढतात, तर तुम्हाला अपसूक असं मार्ग दाखवतात. तुम्हाला त्यातून अलगद बाहेर ते काढतात स्वामी राय. तुम्हाला समजणार, ते समजणार कसे, तर तुमचं कर्जातून बाहेर पडला. तुमचं गाडी घ्यायची इच्छा आहे, खूप मोठी इच्छा आहे गाडी घ्यायची, स्वामी अलगदपणे तुम्हाला त्याचा मार्ग दाखवणार. तुम्हाला घराची वास्तुशांती घालायची आहे, तुम्हाला घर घ्यायचंय, स्वामी अपसूक तुम्हाला स्वामींच्या प्रचिती येणार आणि तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार. तुम्हाला वाटतं की मला मूल होऊ दे, मला एक मुलगा पाहिजे किंवा मला मुलगी पाहिजे, मला एक दुसरं बाळ पाहिजे, मला पहिलं बाळ पाहिजे. स्वामींच्या कृपेने तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, तुम्हाला अगदी थोड्याच दिवसात त्याची प्रचिती येईल आणि तुमची इच्छा ही पूर्ण होईल. स्वामींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा अनुभव मला माझ्या आयुष्यात आलेला आहे. ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून, माझ्या चॅनलवरती मी शेअर करेन. तर तिसरा मुद्दा आहे की स्वामींचे नामस्मरण कसे करावे. स्वामींचे नामस्मरण करायला काही मोठी गोष्ट लागत नाही. तुम्हाला स्वामींचे नामस्मरण करायला अगदी 10 मिनिट देखील पुरेसे आहेत. तुमच्या दिवसभरातील 24 तासमधील अगदी 10 मिनिट देखील तुम्ही काढलाय. 11 वेळा जरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही म्हणाला तरी तुमची इच्छा पूर्ण होते. 108 वेळा म्हणाला तर तुमचं इच्छा ही अगदी लवकरात लवकर पूर्ण होईल. तुम्ही म्हणाल की स्वामींचे नामस्मरण केल्याने कशी पूर्ण होते. तुम्ही जी इच्छा म्हणत आहात की मला माझं घर पूर्ण हो, घराची इच्छा पूर्ण होऊ दे, मला बाळ होऊ दे, मला कर्जातून बाहेर काढ, मला स्वामी माझ्या सर्व अडचणीतून मुक्तता कर, जे दुःख असेल, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, असे जे काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही
पॉझिटिव्हली वेने तुम्ही स्वामींकडे कन्वे करता आणि त्या कन्वे करता करता तुमचे युनिव्हर्सल असतं आपल्या कडेला. ब्रह्मांड नायक म्हणतात स्वामींना, की ते ब्रह्मांडाला ते नायक आहेत. ते इतकं अलगदपणे तुमची इच्छा पूर्ण करतात. तुम्हाला समजणार देखील नाही की आपण ह्या दुःखात होतो, आपण या दुःखातून कसे बाहेर पडलो. इतक्या अलगदपणे ते बाहेर आपल्याला काढतात आणि ते फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करण्यामुळे होते. स्वामींचे नामस्मरण करायला वेळ लागत नाही तुम्हाला, काही त्याची वेगळी अशी शास्त्रोक्त पद्धत लागत नाही. तुम्हाला एक 10 मिनिट लागतात 24 तासमधून काढायचा आणि ते आपण नामस्मरण करायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत राहिला तर स्वामींच्या प्रचिती कशी आली हेच तर समजणारच. पण स्वामीमुळे तुमच्या आयुष्यात बदल कसे घडले, तुम्ही आतापासून सुरुवात केली तर तुमच्या मुलांमध्ये देखील ते बदल घडलेले दिसणार. तुमच्या आयुष्यात हळूहळू सर्व प्रचिती येत राहणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये हेच सांगेन की मला माझ्या आयुष्यात कशी प्रचिती आली हे मी तुम्हाला इथून पुढे माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करत राहील. की स्वामीमुळे मला हा बदल झाला, माझ्या घराची इच्छा कशी पूर्ण झाली, स्वामीमुळे मी गाडी कशी घेतली, स्वामीमुळे मी काय काय केलं आणि स्वामी मला प्रत्येक क्षणाला कसे अनुभव देतात. फक्त आणि फक्त हे तुम्हाला मी तुमच्या बरोबर शेअर करत राहील. तर नक्की माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या सोनेरी दुनिया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच सपोर्ट करत आहात. थँक्यू. तर चला.